नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र मित्रांनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2024 हे विद्यार्थी अपात्र होणार आहे। तर बघा मित्रांनो, कोणते विद्यार्थी अपात्र होणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहायचा आहे। व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं। व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो, ती नक्की बघून जा। तत्पूर्वी बघा मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। त्यानंतर हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय ना, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा। मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो। तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथे सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून मग माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो भेटत जाईल। ओके, तर नक्की तुम्ही या नंबरवरती जर नवीन असाल तर नाव आणि जिल्हा सांगायचा। ओके, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की कुठले विद्यार्थी अपात्र होणार आहे, कोणते विद्यार्थी अपात्र होणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय। तत्पूर्वी बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार आहे। आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की डबल फॉर्मवाले विद्यार्थी अपात्र होणार आहे का, तर त्या संदर्भात मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलल की ते डबल फॉर्म संदर्भात काय आहे। अजून काही अपडेट आली नाही माझ्याकडे परिपूर्ण डबल फॉर्म संदर्भात मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलल। पण तत्पूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की कुठले विद्यार्थी इथं अपात्र होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय तुम्हाला। बघा बरं, ज्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरला आहे ते विद्यार्थी इथे अपात्र होणार आहे। इथे 742 जागा होत्या बघा, आणि ओबीसीला भरपूर अशा जागा होत्या इथं। तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे बघा की एका विद्यार्थ्याने मला मेसेज केला की सर, मी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपायासाठी फॉर्म भरलाय आणि माझी मैदानी चांगली आहे म्हणे, 40+ जाईन म्हणे, आणि लेखीसुद्धा बरी आहे म्हणे चांगली, तर मी भरती होऊ शकतो म्हणे यावर्षी। पण माझे मित्र मला बोलत आहे म्हणे की सर, गडचिरोली जिल्हा पोलीसला मी फॉर्म भरल्यामुळे इथे मला अपात्र करणार आहे, मैदानी देता वगैरे येणार नाही, तर ही बातमी खरी आहे का म्हणे। तर हो मित्रांनो, ही बातमी 100% खरी आहे। ज्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरला असेल, सर्वची सर्व विद्यार्थी तुम्ही अपात्र होणार आहात। बाहेर जिल्ह्यातले बरं का, तिथं म्हणजे जे काही प्रॉपरचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्या जागेवर राखीव आहे। फक्त गडचिरोली जिल्हा पोलीस शिपायाला फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी जे काही विद्यार्थी आहे तेच विद्यार्थी तिथे फॉर्म भरू शकतात। इतर जिल्ह्यातले इतर जे काही उर्वरित 35 जिल्हे आहे त्या जिल्ह्यामधील विद्यार्थी तिथे फॉर्म भरू शकत नाही। फक्त त्या जागा गडचिरोली जिल्ह्यातल्या गडचिरोलीच्या पोरांसाठीच आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या। अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता हे झालं जिल्हा पोलीस शिपाई विषय। SRPFचा परवा अजून एक गट आहे, तर तो गट कोणता आहे परिपूर्ण माहिती काढतो। त्या गटाच्या सुद्धा परवावर जागा या राखीव आहे। त्या गटाच्या जागा परवा फक्त गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यासाठीच आहे। तर त्या SRPFचा तो गट क्रमांक किती आहे, व्यवस्थित अशी माहिती घेऊन एक अपडेट मित्रांनो SRPFची सुद्धा तुम्हाला मी देतोय। पण इथे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी नसून अदर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनी जर का गडचिरोली जिल्हा पोलीस शिपायासाठी फॉर्म भरला असेल तर परवा ते अपात्र झालेले आहे। आपल्याला याच्यासाठी काय करता येत नाही। आता तुम्ही मला सांगा की सर, मग आम्ही ट्विटर वार करू, मेल करू, हे करू ते करू, काहीही करता येणार नाही आहे। आता तुमचं जिल्हा पोलीस शिपाई होण्याचं स्वप्न या भरतीतलं संपलेलं आहे, लक्षात राहू द्या। त्याच्यामुळे मी वेळोवेळी तुम्हाला सांगित असतो, काय अडचण असेल तर मला कॉल करत जा। ओके बरं, आता एक महत्त्वाची सूचना देणार होतो, एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो। बघा बरं, तुमच्यासाठी आपण पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज इथे आणलेली आहे। जसे तुम्ही प्रत्यक्षात पेपर द्याल त्याच पद्धतीने पेपर सोडवा। बघा बरं, आतापर्यंत तुम्ही नाम्या, गोम्या, सोम्या, टोम्या भरपूर लोकांचे इथे टेस्ट सोडले असेल। एकदा आपल्या या सराव पेपर घेऊन बघा। बॅच क्रमांक 1 आहे परवा ही, आणि मागच्या वर्षी भरपूर अशा बॅचेस आपल्या झालेल्या होत्या। तुम्हाला सुद्धा माहीत असेल, जशाच्या तसे प्रत्यक्षात प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधले जशाच्या तसे मित्रांनो आपल्या पेपरमधले हे प्रत्यक्षात परीक्षाला आलेले आहे। आणि मी स्वतः सांगत नाही, ज्या विद्यार्थी पेपर दिला, जे विद्यार्थी भरती झाले त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो मी जे काय मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला नंबर दिला आहे ना, त्या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगितलं, तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला भेटून जाईल। बघा बरं, आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा आपल्या टेस्ट सोडून बघा, 100% तुम्हाला फायदा होईल। टेस्टची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो। सर्व पेपर तुम्हाला PDF स्वरूपात भेटणार आहे। काय बोलतो मी तुम्हाला, सर्व पेपर तुम्हाला PDF स्वरूपात भेटणार आहे। त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की एकूण 100 मार्काच्या 25 टेस्ट पेपर तुम्हाला मिळतील। बघा, 11 मे पासून पेपर देणे चालू होईल। त्याच्यानंतर बॅच कालावधी हा 2 महिन्याचा असेल। त्याच्यानंतर बरोबर 5वं वैशिष्ट्य असं आहे की 1 दिवस आड एक पेपर तुम्हाला मिळणार आहे। पेपरला रविवारी सुट्टी असणार आहे।
दशरथे सरांनी स्वतः नोट्स काढून पेपर काढलेले आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर असे पेपर भेटतील, पण परवा ते कोणाकोण तरी घेतलेलं राहते, स्वतः कोणी काम करत नाही। मी स्वतः नोट्स काढून मित्रांनो इथे टेस्ट काढलेले आहे आणि तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा टेस्ट होतील। बघा, मागच्या पोलीस भरतीमध्ये आपल्या टेस्ट सिरीजमधले जशाच्या तसे प्रश्न पेपरला होते, मी स्वतः सांगत नाहीये। ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले, जे विद्यार्थी भरती झाले, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। व्हिडिओ ऑल एक्झाम टेलिग्राम चॅनल आहे आपलं, व्हॉट्सअपला मला मेसेज करा, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा भेटून जाईल। सुरुवातीलाच मी माझा नंबर तुम्हाला दिला आहे। बघा, पेपरमध्ये संभाव्य चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान विषयाचा समावेश असणार आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील नंबर 1 टेस्ट सिरीज आहे पोराओ। आतापर्यंत तुम्ही भरपूर लोकांच्या टेस्ट सोडल्या असतील, एकदा आपली घेऊन बघा, तुम्हाला 100% फायदा होईल। याच्यामध्ये मित्रांनो लक्षात राहू द्या, परीक्षा तुमची ऑफलाईन आहे। एक गोष्ट लक्षात राहू द्या, परीक्षा तुमची ऑफलाईन आहे, म्हणून कोणाकडे तुम्ही ऑनलाईन टेस्ट जर सोडत असाल तर सोडू नका। काही तुम्हाला त्याचा 1% फायदा होत नाही, कारण तिथे तुम्हाला गोल गोल भिंगाचं आहे, म्हणजे OMR सीटवरती तुम्हाला टेस्ट सोडायची, आपल्या गावठी भाषेमध्ये गोल गोल भिंगाचं आहे तुम्हाला तिथं। त्याच्यामुळे ऑनलाईन सोडू नका, काही उपयोग होणार नाही आहे। आणि त्याच्यानंतर आपण तुमच्या ज्या पद्धतीने पेपर होणार आहेत त्याच पद्धतीने टेस्ट बनवले आहेत। लय हार्ड पण टेस्ट नाही, लय सोप्या पण नाही, मीडियम टेस्ट आहे। आणि परवा जवळपास 4 ते 5 वर्षाचा अनुभव मला या क्षेत्रामधला आहे। मी काय आज उठलो आणि टेस्ट बनायला लागलो अशी गोष्ट नाही आहे। 2019-18 पासून तुम्ही बघत असाल, भरपूर असा विद्यार्थ्यांना आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा होत आहे। तुम्ही सुद्धा या टेस्ट सिरीजमध्ये प्रवेश घेऊ शकताय। बघा, प्रवेश घेण्यासाठीचा अंतिम दिनांक 10 मे 2024 आहे आणि 11 मे पासून तुम्हाला पेपर क्रमांक 1 मिळून जाईल मित्रांनो। 11 मे पासून तुम्हाला पेपर भेटणार आहे। 100% तुम्ही प्रवेश घ्या। तुम्हाला जर या टेस्ट सिरीजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे बघा, जास्त काही याची फीस ठेवलेली नाही आहे, फक्त 299 रुपये याची फीस आपण ठेवलेली आहे। गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 299 रुपये या नंबरवरती पाठवायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा, ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल। मित्रांनो, तुम्हाला 25 टेस्ट पेपर भेटतील, जवळपास 2500 प्रश्नांचा तुमचा सराव होईल आणि 100% खात्रीने सांगतो तुम्हाला की त्यामधले भरपूर असे प्रश्न तुम्हाला प्रत्यक्षात परीक्षेत दिसतील। मी हे स्वतः सांगत नाही, मागच्या भरतीला भरपूर पोरांना इथे फायदा झालेला आहे आणि भरपूर पोरं आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जॉईन सुद्धा होते। तुम्ही टेलिग्रामवरती त्यांच्या प्रतिक्रिया बघू शकताय। तर बघा मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला इथे समजली असेल। काही अडचण असेल तर परत एकदा सांगतो, बिंदास्तपणे या नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकताय। अजून एकदा सांगतो तुम्हाला की नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नावाने जिला सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो। तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथे सर या नावाने सेव्ह करून घ्या। माझ्या टेटसच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला बघायला भेटतील। आशा करतो मित्रांनो की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल।